निवारण दिवसाच्या निमित्ताने एक प्रतिज्ञा आम्ही या ठिकाणी सर्वांनी मिळून घेतली। आपत्ती आल्यानंतर आपण काय अवेअरनेस ठेवला पाहिजे, आपत्ती येण्यापूर्वी काय केलं पाहिजे आणि आपत्ती येऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे या बाबतीमध्ये प्रामुख्याने एक प्रतिज्ञा घेतली। आज राज्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती ग्राम पातळीवरती ज्या ठिकाणी आपत्ती येत असेल त्या ठिकाणचे स्थानिक अधिकारी असतील, तरुण कार्यकर्ते असतील, एनडीआरएफ असेल, एसडीआरएफ असेल, वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी असतील, त्याच्यानंतर काही रेस्क्यू करणारे जे आपदा मित्र असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून येणाऱ्या आपत्तीवरती सातत्याने त्या ठिकाणी बचाव कार्याची मोहीम फार मोठ्या प्रमाणावरती राबवली जाते। नवीन टेक्नॉलॉजी असेल किंवा बदलणं अपेक्षित आहे? या सगळ्या याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी महाराष्ट्राची पूर्ण देशामध्ये आपल्या सर्वात आधी निर्माण झाली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे। देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी क्लिअर कट आम्हाला सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत, देशाला सूचना दिलेल्या आहेत। नवीन टेक्नॉलॉजीचा आपण वापर केला पाहिजे आणि नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे तर काय की आपण एखाद्या सॅटेलाइटचा वापर केला पाहिजे, ज्या सॅटेलाइटच्या माध्यमातून किमान 2 तास अगोदर 8-10 दिवस आधी आला तर आपल्याला अलर्ट जो असेल तो मिळाला तर चांगली गोष्ट आहे, पण किमान 2 तास अगोदर आपल्याला कुठली आपत्ती येत असेल ही नैसर्गिक 2 आपत्त्या आहेत, एक नैसर्गिक असते, एक मानवनिर्मित असते। जी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते म्हणजे प्रामुख्याने समुद्राखालच्या हालचाली आपल्याला समजू शकतात, भूगर्भातल्या हालचाली समजू शकतात, अचानक ढगफुटी ज्या परिसरात होऊ शकते तो ढगफुटीचा प्रकार राहू शकतो, लँडस्लाईड कुठे होऊ शकत असेल तर त्याची पूर्वकल्पना आपल्याला येऊ शकत असेल, तर या स्वरूपाचं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नवीन टेक्नॉलॉजी वापरून आपण समजा जर का त्याच्यावरती अलर्ट कसं केलं पाहिजे लोकांना त्या दृष्टिकोनातून पावलं उचलण्याचं काम मदत पुनर्वसन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापनाकडनं येणाऱ्या काळामध्ये उचलली जात आहे। सर, आपण जर बघितलं तर विधानसभा अध्यक्ष आहेत तुम्ही, आपत्ती निवारण मंत्री आहात, विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांवर आपत्ती आणण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत। हस्तक्षेप याचिका जी दाखल करण्यात आली आहे, कायदा असतो, याच्यामध्ये कोणी कितीही दबाव आणला, कोणी काहीही म्हटलं तरी विधानसभेच्या अध्यक्षांचे अधिकार कोणीही काढू शकत नाही। ते घटनेने त्यांना दिलेले आहेत, त्यांना ज्या पद्धतीने कामकाज करणं अपेक्षित असेल त्याच पद्धतीने त्यांनी काम केलं पाहिजे। या अशा स्वरूपाचा दबाव आणून आणि माइंड गेम ज्याला म्हटलं जातं, प्रामुख्याने विरोधकांकडनं एक माइंड गेम केला जातोय, खेळला जातोय की लोकांमध्ये असा काही एक प्रचार करायचा, अशी काही आपण भाषा वापरायची की त्याच्या माध्यमातून दोषीच्या कटगऱ्यामध्ये अध्यक्षांना ठेवलं पाहिजे किंवा सरकारला ठेवलं पाहिजे। हा माइंड गेम करण्यापेक्षा त्यांनाही त्याची कल्पना आहे की कोणाचे काय अधिकार आहेत आणि त्या अधिकारांचा वापर त्यांनी योग्य पद्धतीने कसा करावा। नाही, पण हस्तक्षेप याचिका जी दाखल करण्यात आली आहे की अधिकार विधानसभा अध्यक्षांचे अधिकार कमी होणे याबाबतची आपण आपल्या त्या याचिकेच्या विरोधामध्ये आज माझ्या मते सुनावणी सुद्धा सुरू आहे। या सगळ्या गोष्टींमध्ये अध्यक्षांचे अधिकार काढण्याचा अधिकार कोणालाही नाही, तो घटनेने त्यांना दिलेला आहे, कायद्याने त्यांना अधिकार दिलेला आहे। त्यामुळे यामध्ये सुद्धा अध्यक्षांनी असंच केलं पाहिजे, इतक्याच दिवसात केलं पाहिजे असं अध्यक्षांना कोणी म्हणू शकत नाही। कोर्टाने सुद्धा इतक्याच दिवसामध्ये निर्णय दिला पाहिजे, 9 महिन्यात दिला पाहिजे का 9 वर्षात दिला पाहिजे का 90 वर्षात दिला पाहिजे, असं काही जसं बंधन आपल्याला स्वायत्त संस्था असल्यामुळे, वेगळी त्यांना अधिकार असल्यामुळे, कोर्ट असेल, निवडणूक आयोग असेल, पत्रकार असतील, यांना काय आपण 4 स्तंभ जर का म्हणतो लोकशाहीमध्ये, तर लोकशाहीच्या या 4 स्तंभांना असे वेगळे अधिकार दिलेले आहेत। हिअरिंग त्याबाबतची सुनावणी सुरू आहे, मात्र चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत चंद्रचूड यांनी देखील अध्यक्षांच्या एकूणच अध्यक्षांकडनं जी प्रक्रिया राबवली जाते किंवा निर्णय प्रक्रिया आणि लागणारा उशीर याबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे। आत्ताची वेगळा एक सांगतो, त्यांनी नाराजी व्यक्त केली किंवा नाही केली आत्ता मी ते सांगू शकत नाही, पण चीफ जस्टिस जे असतील त्यांना सुद्धा, मुख्य न्यायाधीश जे असतील त्यांना सुद्धा त्याची कल्पना आहे। या सगळ्या गोष्टींवरती मी कोणाच्या अधिकारांवरती गदा आणू शकत नाही याची त्यांना कल्पना आहे। हा एवढंच आग्रह करू शकतील किंवा सूचना देऊ शकतील किंवा माहिती मागवतील की आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि त्या दृष्टिकोनातून अध्यक्षांची चांगली पावलं उचलली जात आहेत। पण त्यांनी असं म्हटलंय, आता जी सुनावणी सुरू आहे, जी याचिका तुमच्या माध्यमातून दाखल करण्यात आली आहे की मी जर अशा पद्धतीचा विलंब कुठल्या याच्यात अध्यक्षांकडनं लागत असेल तर अध्यक्षांना मी निर्देश देऊ शकतो। सरकार गेल्यानंतर आम्ही सुद्धा 9 महिने कोर्टाची वाट बघत बसलो। एकतर 5 वर्ष एखाद्या आमदाराला किंवा एखाद्या सरकारला 5 वर्ष मिळत असतात,
त्यातला समजा जर का विलंब 9 महिने कोर्टाला निर्णय घ्यायला लागला असेल तर त्यांना सुद्धा त्याचा अभ्यास करावा लागतो. आता हाही एवढा मोठा निर्णय अध्यक्षांना द्यायचा असेल तर त्यांना कालावधी प्रत्येक गोष्टीचा कायद्याने अभ्यास करून योग्य कायद्याच्या चौकटीत बसवण्याकरता अभ्यास लागणारच आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.